उसको शिवलेश्वरपर्यंत मित्र मी चौथ्या मधलं काही 10 मिनिटं फोन करतो मीटिंग मध्ये मला जाऊ दे फोन करतो आले का पैसे ओ फक सर मध्ये येऊ नका बरं सरका जरा 1 मिनिट मला जाऊ दे पुढे हां जाऊ दे सरका 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 एकदम बाजूला सरका सरका मागे सरका तुम्ही जरा 1 मिनिट हॅलो मला जाऊ दे पुढे और सर बाकी काय अभिनंदन थँक्यू खाली गेलेत सर आता तुम्ही ना माझ्या विरुद्ध बाजूला उभे राहायचं बरं का तुम्ही वाटतं तिकडनं ह्यांचं घेतलं तरी चालेल हां 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 बेस्ट बसायचं का पलीकडे बसायचं नमस्कार आडवा घे आणि मोबाईलमधनं ब्रेक करून घे ओके कंटिन्यूस घेऊ नको त्या साईडने त्यांचे वडील उपमापक होते आमच्याकडे पवार साहेब आणि सगळं पुण्याच्या जडणघडणीमध्ये या समाजाचं मोठं योगदान आहे पुणे जन्मलं ना पुणे मोठं विकास वाढवणे समाजाने केलं पुणे आणि सगळी लोक त्यातले तर त्यांचं काय म्हणणं झालं बरं तर आता काही नाही सर्व याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत त्या जागेचा आणि सगळं व्यवस्थित पहिल्यापासून का 340 आणि 382 असे 2 प्लॉट ठीक आहे तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी आता आम्ही म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आम्ही चाललो आहे तर त्याच्यासाठी सोसायटीचे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत तर आमचं ते काढणं पण चालू आहे ऑलरेडी त्याच्यावरती 83 सालापासून सोसायटी आहे रजिस्टर आहे तर त्याचे डॉक्युमेंट वगैरे आम्ही काढतो पण याच्यामध्ये काय होतंय की आता SRA चे काही अधिकारी जे आहेत तर त्यांच्या टायमिंगच्या नंतर म्हणजे 5:30-6च्या नंतर सर्वे करण्यासाठी तिथे येतात तर हे योग्य आहे का नाही हा विषय महत्वाचा नाही आता महत्वाचा विषय की आपल्याला हे करायचं का नाही हे 2 गोष्टी करायचं तर नाहीच पण आता होतंय काय की करायचंय तर मग आता SRA वाले जे येत आहेत तर ते कसे येत आहेत का ना तो आता झाला विषय ते आला आपला विषय महत्वाचा असा की ही जागा सोसायटीची आणि सोसायटीच्या जागी झाली ना मग आपल्याकडे काय डॉक्युमेंट ते आता आपण काढतो डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आहेत काही डॉक्युमेंट दिलेले आहेत आता तर आपल्याला तिथे SRA करायचंच नाही आता जर समजा येत आहे तर मग त्यांचं काय गुंड लोकांना आता ह्या पैतेकर मॅडम जे आहेत या स्वतः तिथे येणारी कॅफेमध्ये तिथला एक गुंड आहे त्या गुंडाबरोबर तिथं बसून मग त्याच्यानंतर 6:06च्या नंतर तिथे येत आहे आता रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे आणि आम्ही स्वतः त्या गुंडाच्या विरोधात तक्रार आता विषय संपून टाका त्याच्या विषय बघा तो नको आता विषय जर सोसायटीचा प्लॉट असेल तसं हा सोसायटीचा प्लॉट आहे त्याचं दोन्ही गटातलं मग थोडं वाद आहे
तो सोसायटीचा प्लॉट ठेवून मग बाकी दुसरीकडे केलं तर तुमची काय अडचण आहे? दुसरे आपलं भाऊ सगळे जेवढे आहेत ना सोसायटीचे पुन्हा वडार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हनुमान अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत आणि तिथे इलिगली मूव्ह करून यांनी सगळीकडे सर्वे केले. नाही तो विषय माझं म्हणजे आपल्या सोसायटीचा प्लॉट मालकीचा तो तुमची सोसायटी मालकी आहे त्याचे काही डॉक्युमेंट कार्य चालू आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचं हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे ही तुमच्या याच्यासाठी ऍक्वायर केली होती का? हो समाजासाठी समाजासाठीच होतं. बरं मला डॉक्युमेंट द्या ना मी त्याच्याप्रमाणे चेक करता येईल आपल्याला. आहेत ना सर कारण आता आहेत काय झालं डॉक्युमेंट प्रोसेस चालू आहे आमची तर त्याच्यामध्ये काही हे डॉक्युमेंट फक्त आहे एक पत्र हे त्याच्यामध्ये माग आहे ना लँड ॲक्विजिशनचं आहे आणि समाज तर आमचे सगळे कल्याण डॉक्युमेंट आहेत आम्ही त्याचं सगळं हे करतोय आणि आम्ही स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट साठीच बघतोय. कारण त्यांची हेअरिंग याचं हिअरिंग घेऊन आपण कंटिन्यू सर आम्ही त्याचं आरटीआयच्या अंडर सगळे माहिती घेतली आरटीआयच्या अंडर अपीलला गेलो. आमचं 2017 पासूनचा हा लढा चालू आहे. 2017 सालापासून आम्ही हा लढा लढतोय. आम्हाला हे आमच्या वस्ती विभागात कुठे येऊन द्यायचे नाही. आमची घरं पक्की आहेत. स्वतःनी प्रत्येक जणांनी कर्ज घेऊन प्रत्येकाने बांधलेले आहे. सर यांच्या मागचा क्रायटेरिया पाहिलात आपण तर आम्ही सगळे स्लम आहे ना महानगरपालिकेने गलीच्या वस्ती म्हणून म्हणजे स्लम म्हणून डिक्लेअर केली. आपली सोसायटीसाठीच ती जागा अलॉट केलेली आहे पहिली ती जागा. आणि सर काय होतं त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आता आम्ही पण त्यांना ते समजून सांगितलं. आम्ही पण खेडेगावातनं अशा रिमोट आम्ही पण सोलापूर किंवा आमच्या भागातनं आम्ही येऊन शिक्षण करून आम्ही शिक्षण क्षेत्रात चांगलं नाव कमवलं. आम्हाला तेच सांगायचं यांच्यावर फिरणारी माणसं सगळी गुन्हेगार आहेत. सगळी गुन्हेगारी पप्पू कुडके नावाचा गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे. भांडेकर नावाचे सगळे गुन्हेगार आहेत. अजूनही सांगतो जिथे सगळे गुन्हेगार आहेत. परवा तर आमच्यावर दारू पिऊन सोडले सगळी मंडळी. आम्ही सगळ्यांची तक्रार दिली आहे चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला. आणि महिलांच्या अंगावर महिलांना आणि अशिक्षित महिलांचा आम्ही शिकलेले आम्ही घराबाहेर असतो. महिलांना घाबरल्यासारखं होतं ना. महिला घाबरतात. आज मी सर स्वतः असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. त्या दिवशी मी समजून सांगायला गेलो मॅडमला चुकीचा गैरसमज झाला. मॅडम मी पण डॉक्युमेंट्स त्याच्या अनुषंगाने हे अशी मोठी गर्दी नाही 3-4 जण त्यांनी चांगला अभ्यास केलेला अशी लोक म्हणजे आमची विनंती ही राहील की याच्यामध्ये ह्यांनी आज दिलं तो पण आपली प्रोसिजर आणि आम्ही तोपर्यंत पुढे तर काही आपण एक हिअरिंग ठेवू पुढच्या आठवड्यात करू नका. तुम्ही तारीख द्या त्यांची जी कागदपत्र काढायला वेळ घेत असेल तर अर्ज आहे आणि मग तोपर्यंत तुमचा जो आहे तो तिथं थांबवा. जर सोसायटीचा प्लॉट असेल तर मग 2 सोसायटीमध्ये वाद असेल आपण सगळ्यात मालकी आहे सगळे आपण जाऊन व्हेरिफिकेशन करू तोपर्यंत त्यांचा कागदपत्र काढून यूज नका ना आम्हाला तिथं करायचंच नाही. आणि काय होतं झालेल्याही वेळेच्या दरम्यान आम्ही जर आम्हाला उडवडी चूक करून मिळतं. पवार साहेब आता तुम्ही इथे घेतले साहेब हेरिंग घेतली तुमची बाजू मांडा तोपर्यंत सगळं काम तिथं थांबेल. ज्या दिवशी तुम्हाला लिगली ते काय ऍक्शन घेतील लिगली तुम्हाला काय पत्र येतील त्याच्यात तुम्हाला समाधान नाही. आता आपलं पुढचा दरवाजा आपल्याला आहे आपण पुढे जाऊ तोपर्यंत ह्यांच्याशी बोलताना आपण कागदपत्र बस कागदपत्र तुम्ही हेरिंग घ्या आणि त्याचा तारीख तोपर्यंत तारीख तो विषय आपला थांबवा. खास केलं ना पैठणी मॅडम आता तो गैरसमज काय झाला की मी महिला आणि अधिकारी खूप आहेत पण आम्ही खास करून त्यांचंच नाव का घेतो त्यांचे खूप रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे आणि नियमाच्या पलीकडे जाऊन काम करतात तर चुकीचं आहे ना. महिला अधिकाऱ्यांच्या जाऊन त्यांचं आपण सारांशी बोलू आपलं जे म्हणणं आहे थोडीशी मांडू हे त्यांना त्यांच्या बरोबर समजा तुम्ही आले तुम्ही भेटायला नाकारतो का कधी नाही कोणी आले तरी म्हणजे बाहेर विचारा कोणाला म्हणजे कोणी आलं तरी भेटतेच काय असे हे तर एक ठेवायची तुमचे सांगा तुमचे डॉक्युमेंट कधी हे होतील म्हणजे सर आम्हाला आता आपल्या तर केले आम्ही आम्हाला आपण एक 15 दिवसात आपण एक करू तुम्ही हेरिंगची डेट आम्ही तुम्हाला 10 नोव्हेंबरच्या आसपास आता तेच सांगा साहेबांना अरे
सुंदर बांधलेले आहेत, कर्ज घेऊन बांधलेले आहेत. त्याच्यामुळे आमचं बांधलेलं आहे, आमचं पाण्याचं कर्ज नसेल घाला तर घरं चांगले कर्ज नसेल पण घरं चांगली घरं चांगली आहेत. हा. तुम्ही साहेब तुम्ही येऊन गेलेले आहेत ना. आणि विरोध ती सोसायटीचा प्लॉट असेल मग सोसायटी साहेब इथं थांबाल एक मिनिट. थांबा जरा 5 मिनिटं. या इकडे सगळे लेडीज साहेब, साहेबांबरोबर फोटो घ्या. माझी बॅग आहे आहे बाईट घेतो मी. झोपडपट्टीचं नाव इथे. ऐक ना महिलांचा संघ घेऊ दे, महिलांसंग देऊ दे. फक्त महिला पवार साहेब बाईट माझी बॅग घ्या ना पुढे माईक त्यामध्ये. ए अण्णा ते लोकांचं ते चालू. बॅग कुठे आहे? बॅग तुमची? आहे रोशीकडे आहे. दे दे दे. नाही, बोलो त्यांना माईक द्या. लवकर घे. माईक घ्यायचं. माईक ऋषिकेश लवकर आला बघ मारुती. बॅग घ्या माईक. पवार साहेब तुम्ही सोडा. तर मी माझं थोडं मुंबईला जायचं मला तुमचं बाईक द्या. नाही साहेब द्या ना. घ्या. लोकांना थांबवा. हो सर. माईक काढा. यांनी घेतलेले ऐका ना हो ह्यांनी सगळे टेप केलेले हे टाकून द्या आणि नंतर त्यांची इच्छा होती कारण हे पहिल्या वाजून आपल्यावर अरे तसं माहिती असेल आपल्यावर. काल सर तुम्ही बंद केले. बरं सर विषय बोला ना सर. SRA झोपडपट्टीमध्ये जेव्हा मी हे सगळं कव्हर केले बरं का सर. लेटर हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. श्री हनुमान सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेची अनेक पदाधिकारी आणि सभासद या ठिकाणी जे या SRAचे प्रमुख आहेत त्यांची भेट आम्ही घेतली. यांची काय म्हणणं होतं ते त्यांच्यापुढे आम्ही सादर केलेलं आहे आणि सादर करून त्यांनी आम्हाला सगळ्यांसमोर आश्वासन केलं की याची हिअरिंग घेतो, पूर्णपणे कायदेशीर बाब समजून घेऊन याच्यापुढं जो काही योग्य निर्णय असेल सभासदांचं जे म्हणणं असेल ते ग्राह्य धरून पुढील आम्ही निर्णय घ्यायला तयार होतो असे त्यांनी शब्द दिलेला आणि हिअरिंगची तारीख बी दिलेली. थँक्यू. धन्यवाद सर. चला चला या क्या बात. लई चढतं मला पण नाही लई चढतं मला पण मागत ऋषी थांबते. विनसंगड थांबाय. विनसंगड थांबाय. हां ते मॅडम राहते. लोक जाऊन खाली बाहेर थांबू. आपण लेटर